नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अकादमीचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुनील काटकर सर, सर्व मान्यवर आणि पोलीस भरतीमध्ये झालेली माझी मुलगी सानिका, या सर्वांचं मी अभिनंदन करतो. सर्व आलेले त्यांचंही मी मनापासून सुरुवात करतो आणि भाषणाला थोडं 2 मिनिटात थोडं कारण भरपूर बोलणार आहेत. ज्यावेळेस सानिकाची 12वी झाली त्यावेळेस तिनं ठरवलं होतं, अगोदरच ठरवलं होतं की आपण पोलीस व्हायचं, कारण त्या शाळेतच तिनं क्रिमिनल सर्टिफिकेट काढलं होतं. 12वी झाल्यानंतर मला वाटलं आता 12वी 13वी करून लग्न लावून द्यावं, आपलं मोकळं व्हावं त्यातनं. पण तिला जेव्हा विचारलं ती म्हणली मला पोलीस व्हायचं. आता पोलीस कसं होतं हीच मला माहीत नव्हतं, कारण आपल्या कुठंच नाही ना, कुठं जावं लागतंय, काय करावं लागतंय ह्याची काही माहिती नव्हती. मग ती म्हणली मी पोलीस झाल्याशिवाय लग्नच करणार नाही. मग ह्याच्यासाठी काय प्रोसिजर आहे ती कुणाला माहीत आहे. मग आम्ही दोघांनी यूट्यूब चाललं, मग आम्हाला तिथं एक सोलापुरी एक अकॅडमी दिसली. मग तिथं आम्ही गेलो, बघितलं तर तिथं कुठलीही व्यवस्था नव्हती. 10-15 मुली होत्या अशाच, सगळ्या मोबाईलवरच, कानात हेडफोन आणि सगळ्या अशा लोळ, जेवणाची सोय नाही. मग सानिकाला म्हणली असं कसं तुझा अभ्यास व्हायचा, तर ती म्हणली असू द्या माझी मी करते, पण मी घरी येत नाही म्हणली. मग आलो 2-4 दिवसांनी तिच्या तक्रारी यायला लागल्या, आज डास चावायलं, जेवणाची सोय नाही, मुले मोबाईलवरच आहे. त्या एक मुलगी आहे ती पण लहान आहे म्हणली, आत्ता आली 10वीची, आम्ही दोघीच करतोय आणि सर तर इथं येतच नाही. त्या मग काय करायचं, मला दुसरी अकॅडमी बघा म्हणली. मी म्हणलं तू थांब, तोपर्यंत आम्ही दुसरी अकॅडमी बघतो. मी आणि लाडजीनाना पंपो आम्ही अख्खा महाराष्ट्र फिरलो. प्रत्येक ठिकाणी आम्हाला त्रुटी काय तर त्रुटी मिळायची. बाबा एका ठिकाणी म्हणायचं तुम्ही राहायची सोय तुमची असावी, दुसरीकडे म्हणायचं तुमच्या तुम्ही जेवणाची करा. कुठं म्हणजे ग्राउंड ही असं सगळं एका ठिकाणी नव्हतंच. त्या अख्खा महाराष्ट्र हुडकण्यात आमचं 2 महिने गेलं. मग एका ठिकाणी आम्ही सातारला गेलो, तिथं आम्हाला अशा अकॅडमी भेटली की महाराष्ट्रातली 1 नंबर आणि संस्थापक सुनील काटकर सर यांची. तुम्हाला खोटं सांगत नाही, सुनील काटकर सरांचा जो राजमहाल आहे तो तुम्ही असा बघत राहाल, असं त्यांचं घर आहे, बंगला आहे. त्यांच्याकडं दाजासारखी फॉर्च्युनर गाडी आहे, बँक बॅलन्स आहे. पण मी 18 महिन्यात 18 वेळा तिथं गेलो, पण मला सुनील काटकर सर हे बंगल्यावर आराम करतेत असं एकदाही ऐकायला मिळेल नाही. कायम सर कुठं आहेत, सानिका म्हणायचे आहेत कॅम्पमध्ये, सर कुठं आहेत कॅम्पमध्ये. आणि शेवटी तर असं सानिका सांगत होती की सर झोपत बी नाही, तर रात्रभर मुले अभ्यास करते ते का बघायचे. आणि मॅडम त्यांच्या मिसेस काटकर मॅडम रात्रभर सर जाग. सानिका म्हणायचे मला फोन करायचे, म्हणायचे सर जेवलं सुद्धा नाही तर, आणि बाहेर हातरून सुद्धा करत नव्हतं. बघितलं की बाहेर लोळलेला असायचं सर, खोटं सांगत नाही. आणि सगळं कॅमेरा आहेत, CCTV सगळं कॅमेरा आहेत, कारण सरांच्या भ्यानं मुले अभ्यास करायच्या. सरांचा स्वभाव जेवढा मवाळ आहे तेवढा कडक आहे. आणि सगळ्याला म्हणजे, आणि मला सुद्धा वर्षाचं मी पैसे भरले जा आप्पा, 6 महिन्याचं सानिकाला सोडून दिलेत. सानिकासारखे पैसे इवळायचेच ना, भरू नको मारायचे. आणि ग्राउंड स्वतः सर, आजही तुम्ही जर एखादा आपल्यातला भरती होणारा जर असला तर सर बरोबर पळून दाखवायचं. मी त्यांच्यात 1 वर्ष सालावर राहतो, कारण मी सरांना जवळून पाहिलेलं आहे. अकॅडमी स्वतःचं ग्राउंड. आणि अजून एक महत्त्वाचं सांगतो, 400 मुले आहेत, खोटं सांगत नाही, 1000 मुलं आहेत. आणि ज्यावेळेस ग्राउंडवर असतील त्यावेळेस मुलांना मुलीकडं वर, मुलगी स्वराज अकॅडमीचं त्यांचं जे T-शर्ट दिसलं की मुलांना खालीच मान घातली पाहिजे, एवढा स्ट्रिक्टपणा आहे तिथं. आम्ही डेमोला उभा राहायचो. एक मुलगा, त्याला माहीत नव्हतं, ग्राउंड पळून माझ्यापाशी उभारलं होतं. ह्यांची टीम चांगली आहे, मागणं अशी काठी बसवली, तुला नियम माहीत आहे का म्हणजे, कारण माझ्याबरोबर उभारलं होतं सहज, ती काठी बसवली, सर सॉरी बनत गेलं. कारण तिथं नियम आहेत की मुलीपाशी मानवर हा विषयच नाही. ती मुली जर ग्राउंडवर पळत असतील तर त्यांच्यात 100 मीटरचं अंतर असतं, कारण त्या बाजूला मुली आणि ह्या बाजूला मुलं, एवढा स्ट्रिक्टपणा आहे. आणि अशी महाराष्ट्रात कुठंही अकॅडमी नाही. आणि मला ज्यावेळेस मी गेलो 4 महिन्यात मला सांगितलं तुमची मुलगी चिकाटी आहे, मेहनत आहे, जिद्दी आहे, जर पहिल्या भरतीत पोलीस नाही झाली तर ही अकॅडमी मी कुलूप लावून टाकतो, एवढा मला शब्द दिला होता. म्हणून मी पळलो, कारण ह्यांनी शब्द द्यायचा ना आपण घरात बसायचं, हे काय योग्य नाही. बाकीचं सर सांगतीलच, त्यांचे जी शिक्षक आहेत शिकवायला त्यांना किती पगार आहे हे मी सांगितल्यावर खोटं वाटेल, तुम्ही त्यांच्याकडूनच ऐका. तर असे काटकर सर आहेत.
आणि मुलांसारखं म्हणजे आपल्या आईबापाची गरजच नाही तिथं. तुम्ही तिथं एकदा मुलीला पाठवून बघा आणि मुलींकडं बघा की कसं असतंय ते अकॅडमी. जास्त बोलत नाही, पुन्हा सरांचंच महत्वाचं आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपतो.